बातमी अकोल्यातून आहे। अकोल्यामध्ये भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झालेली आहे। अकोल्यामध्ये भाजप सत्ता स्थापन करणार आहे। शारदा खेडकर यांनी ठाकरेंच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा पराभव केला होता आणि त्याच आता महापौरपदी विराजमान होणार आहेत। भाजपच्या शारदा खेडकर यांना 45 मतं मिळालेली आहेत। तर अकोल्यात भाजपच्या शारदा खेडकर या महापौरपदी विराजमान होणार आहेत। बातमी महत्त्वाची आहे। विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून डावपेच सुरू असल्याचं संजय राऊत म्हणतात। विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री पद चालत असेल तर विरोधी पक्षनेतेपद का नाही असा सवालही वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। विरोधी पक्षनेतेपद मिळू नये यासाठी चाललेले डावपेच आहे। अत्यंत घृणास्पद असं एक कृत्य आहे की विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद ज्याला कॅबिनेट दर्जा असतो विधान परिषदेत सुद्धा मिळू द्यायचं नाही आणि विधानसभेत मिळू, याला हलकटपणा म्हणतात। आणि या हलकटपणामध्ये जे सामील झालेले आहेत ते महाराष्ट्राची बदनामी करतात लोकशाहीच्या दृष्टीनं। विरोधी पक्ष घटनात्मक हे पद आहे आणि त्या संदर्भातला निर्णय केंद्र सरकारच्याकडे असायला पाहिजेत। केंद्रातल्या कायद्यामध्ये काय तरतूद किंवा बदल व्हायला पाहिजेत। आता उपमुख्यमंत्री पद हे काय आहे? हे कुठल्या संविधानिक पद आहे? हे कुठल्या घटनात्मक पद आहे? याला काहीच आधार नाही। जर तुम्ही उपमुख्यमंत्री पद नेमता, दोन नेमताय, तेही कुठलाही संविधानिक तरतूद नसताना, घटनेमध्ये तरतूद नसताना, आणि हे जर असंविधानिक आहे तर विरोधी पक्षनेता 10% आमदार नाहीत म्हणून त्यावर संशोधन करण्याची गरज काय किंवा त्यामध्ये अमेंडमेंट करण्याची गरज काय?